लर्न फॉर नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी. प्रकरणाचं नाव आहे सुरांची जादूगिरी. या पाठाच्या खाली जे काही प्रश्न आलेले आहेत, जो काही स्वाध्याय आलेला आहे, या स्वाध्यायाची उत्तरे आज आपणास बघावयाची आहेत. प्रश्न पहिला आहे, चौकटी पूर्ण करा. त्यामध्ये गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्य काय आहेत बरं? गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्य, तर पहिलं वैशिष्ट्य आहे मंद, लयबद्ध व दमदार आवाज. दुसरं वैशिष्ट्य आहे जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज. तिसरं वैशिष्ट्य आहे पीठ होताना सौम्य सूर. आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट. पुढे आहे आसमंतात भरलेले संमेलन. शब्दांचे, सुरांचे आणि आवाजांचे. प्रश्न क्रमांक 2, एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये आहे खेडे जिथे विसावते ते ठिकाण. ते ठिकाण कोणतं आहे? निसर्गाची लढीवाळ मांडी. त्यानंतर पुढे आहे खेड्याला दिलेली उपमा. काय दिली आहे? रानफुले. त्यानंतर लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य कोणते आहे? दळणाचे जाते. प्रश्न तिसरा आहे, का ते लिहा. त्यामध्ये घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण. काय कारण आहे? तर अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लागतो. त्यानंतर पुढे आहे कंटाळलेले वासरू टाहू फोडते कारण. काय कारण आहे? तर ते दुधासाठी आसुसलेले असते. प्रश्न चौथा आहे, खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे पहाटेला पुरती जाग आली नव्हती. याचा आपल्याला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे. तर याचं उत्तर आहे अजून पूर्ण पहाट झालेली नव्हती. पुढील वाक्य आहे थोड्या वेळाने दिशांना आकार आला. याचा आपल्याला समजलेला अर्थ प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला, त्यामुळे सर्व दिशातील झाडे झुडपे दिसू लागली. त्यानंतर पुढील वाक्य आहे अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला. याचा समजलेला अर्थ आहे आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते, तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो. अशा प्रकारे ही जी काही वाक्य आहे, या वाक्यांचा आपल्याला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न पाचवा आहे, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट या दोन्हींच्या आपल्याला योग्य अशा जोड्या ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत. आता अ गटामध्ये क्रमांक 1, चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात, याबरोबर त्याची जोडी जुळेल. म्हणजे 1 ची जोडी जी आहे तर ती बरोबर जुळेल. क्रमांक 2, सकाळचे हे संगीत वाद्य वृंदांसारखे वाटते. म्हणजे क्रमांक 2 ची जोडी जी आहे तर ती बरोबर जुळेल. त्यानंतर क्रमांक 3, एखादा पोपट, याची जोडी जी आहे तर ती बरोबर जुळेल. म्हणजे या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. त्यानंतर अ गटातील क्रमांक 4, गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे त्याची जोडी बरोबर जुळेल. काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.
त्यानंतर अ गटामध्ये आहे क्रमांक 5, कोंबड्यांचा कॉक कॉक असा आवाज. याची जोडी जी आहे तर ती ई बरोबर जुळेल, ठेका धरणारा आवाज. अशा प्रकारे या जोड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला जुळवायच्या आहेत. प्रश्न 6 आहे, आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा. आता ही संकल्पना जी आहे, आवाजाची सोबत ही संकल्पना आपल्याला आपल्या शब्दात सांगायची आहे. याचं नमुना उत्तर आहे, खेड्यात विविध आवाज आपल्या सोबतीला असतात, तसे ते शहरात नसतात. उदाहरणार्थ दळणाची जाते, गोठ्यात बांधलेल्या गायी, बकऱ्यांचे आवाज इत्यादी आवाज शहरात ऐकायला मिळत नाही, परंतु ग्रामीण भागात मात्र ऐकायला मिळतात. पहाटेपूर्वीपासूनच खेड्यात आवाज सुरू होतात, ते रात्रीपर्यंत आपली सोबत करतात. अशी आवाजाची सोबत ही संकल्पना आहे. प्रश्न 7 आहे, दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा. आता ऐकावेसे वाटणारे आवाज आणि त्रासदायक वाटणारे आवाज यामध्ये वर्गीकरण जे आहे तर ते करावायचं आहे. आता ऐकावेसे वाटणारे आवाज कोणकोणते आहे? चिमण्यांची चिवचिव, शाळेतील प्रार्थना, गायीचे हंबरणे, कोकिळेचा आवाज हे ऐकावे वाटणारे आवाज आहेत. आणि त्रासदायक वाटणारे आवाज कोणते आहेत? मिक्सरचा आवाज, कावळ्याचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे, गाढवाचे ओरडणे आणि गाड्यांचे हॉर्न हे आवाज जे आहेत तर ते आपल्याला त्रासदायक वाटतात, ऐकावे वाटत नाहीत. प्रश्न 8 आहे, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा. उदाहरणार्थ, निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. आता वाक्य बघा. क्रमांक 1, खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. दुसरं वाक्य आहे, पहाटेला पुरती जाग आलेली नसते. आणि तिसरं वाक्य आहे, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. अशा प्रकारे भाषेतील सौंदर्य जे आहेत असणारी वाक्य जे आहेत तर ती आपणास लिहावायची आहेत. खेळूया शब्दांशी. त्यामध्ये अ आहे, पाठाधारे विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या लावायच्या आहेत. आता विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या आपणास लावायच्या आहेत. आता विशेषण आसुसलेला, विशेष्य आहे टाहो, विशेषण आहे कुर्रेबाज आणि विशेष्य आहे तान, विशेषण आहे मुलायम आणि विशेष्य आहे स्पर्श, विशेषण आहे भरभरीत, विशेष्य आहे झांज, विशेषण आहे किरटा आणि विशेष्य आहे आवाज, विशेषण आहे लढीवाळ आणि विशेष्य आहे मांडी. अशा प्रकारे विशेष्य आणि विशेषणांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत. त्यानंतर आ, तक्ता पूर्ण करा. यामध्ये शब्द दिलेले आहेत. सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय जे आहेत तर ते या ठिकाणी आपणास लिहायची आहेत. शब्द आहे सुराने, सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय आहे ने. शब्द आहे सुरात, सामान्य रूप आहे सुरा, विभक्ती प्रत्यय आहे त. शब्द आहे सुराचे, सामान्य रूप आहे सुरा, विभक्ती प्रत्यय आहे चे. शब्द आहे सुराला, सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय आहे ला. शब्द आहे सुराशी, सामान्य रूप आहे सुरा आणि विभक्ती प्रत्यय आहे शी. अशा प्रकारे हा तक्ता जो आहे तर तो आपणास पूर्ण करावायचा आहे. पुढे आहे चर्चा करूया. विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगायच्या आहेत. विशिष्ट आवाजाच्या संदर्भातील आठवणी मित्र आणि मैत्रिणींना सांगायच्या आहेत. त्यानंतर पुढे आहे, खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा. मी पत्र लिहितो. अ, लिहिणारा तो कोण म्हणजे कर्ता कोण तर मी. त्यानंतर आ, लिहिले जाणारे ते काय म्हणजे कर्म कोणते आहे तर पत्र. त्यानंतर पुढे आहे ई, वाक्यातील क्रिया कोणती, नेमकी क्रिया कोणती झाली म्हणजे क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे लिहितो.
म्हणजे कर्ता झाला मी, कर्म आहे पत्र आणि क्रियापद आहे लिहितो. पुढे आहे वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. आता पहिलं वाक्य आहे मी शाळेतून आत्ताच आलो. दुसरं वाक्य आहे ती शाळेतून आत्ताच आली. तिसरं वाक्य आहे रवी शाळेतून आत्ताच आला. चौथं वाक्य आहे विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. पुढे आहे कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. क्रियापदाचं योग्य रूप जे आहे तर ते वापरायचं आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. पहिलं वाक्य आहे मुली क्रिकेट खेळतात. दुसरं वाक्य आहे तुम्ही क्रिकेट खेळता. तिसरं वाक्य आहे आम्ही क्रिकेट खेळतो. चौथं वाक्य आहे जॉन क्रिकेट खेळतो. पाचवं वाक्य आहे समीरा क्रिकेट खेळते. अशा प्रकारे ही वाक्य जी आहेत तर ती आपणास पूर्ण करावायची आहेत. पुढे आहे खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. हा उतारा जो आहे तर तो वाचायचा आहे. या ठिकाणी विरामचिन्हांची कमतरता आहे तर ते विरामचिन्ह त्या ठिकाणी वापरायचे आहेत आणि हा उतारा पुन्हा लिहायचा आहे. आता कोणकोणती विरामचिन्ह या ठिकाणी वापरायची आहेत बघा. आता या ठिकाणी विरामचिन्हे जी आहेत तर ती वापरलेली आहेत. अशा प्रकारची विरामचिन्हे वापरून हा उतारा जो आहे तसा आपल्याला लिहायचा आहे. या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करून हा उतारा जो आहे तसा लिहू शकता. पुढे आहे खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या. आपणास स्क्रीनवरती जो काही उतारा दिसत आहे तो उतारा वाचायचा आहे आणि त्याला योग्य असं शीर्षक जे आहे टायटल जे आहे तर ते आपणास द्यायचं आहे. आता या उतार्यास टायटल कशा पद्धतीने येईल बघा. यशस्वी जीवनाचे रहस्य किंवा तुम्हाला यापेक्षा वेगळं काही शीर्षक देता येत असेल तर ते तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरांची जादूगिरी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय जो आहे तर तो अभ्यासला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.